श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ भक्तांनो. आज मी एक गुपित सांगणार आहे. मन पूर्व तयार ठेवा, कारण हे गुपित केवळ शब्द नाही, अनुभव आहे. जेव्हा गुरु भेटतो तेव्हा संपूर्ण आयुष्यच नव्याने घडते. हा अनुभव ज्यांनी घेतलाय तो शब्दापलीकडचं मौन ओळखतो. गुरुपौर्णिमेचा शुभ दिन भक्तांच्या श्रद्धेचा, कृतज्ञतेचा अनमोल आहे. या दिवशी आपण गुरुचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद मागतो. आणि मग गुरु कशा प्रकारे आशीर्वाद देतात हे आपण एका कथेमधून पाहूया. एका गावात दुःखाने ग्रासलेला रम्या नावाचा एक तरुण राहत होता. जीवनातील अनेक संकटांनी त्याला पछाडलं होता. काम मिळत नव्हतं, घराची परिस्थिती हालाकीची आणि मनात रोज एक प्रश्न, माझं आयुष्य असंच राहणार का? एक दिवस तो गावातल्या एका साधकाकडे गेला. त्या साधकाने त्याला एक वाक्य सांगितलं, स्वामी समर्थांना गुरु मान आणि त्यांची सेवा सुरू कर. पहिल्याच दिवशी रम्या संकोचला, स्वामींच्या फोटोसमोर बसून राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने एक दीप लावला. तिसऱ्या दिवशी जय जय स्वामी समर्थ म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणापासून बदल सुरू झाला. एका महिन्याच्या आत एका ऑफिसात छोटी नोकरी मिळाली. घरातले जेवण सुधारलं आणि आईच्या चेहऱ्यावरचा ताण हलका झाला. पण त्याचं मन एकाच गोष्टीकडे भारावलं, स्वामींनी ऐकलं, पण मी त्यांना काय दिलं? त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. रम्याने एक छोटा हार, एक तेलाचा दिवा आणि मनगटात बांधलेली गाठ स्वामींच्या फोटोसमोर अर्पण केली आणि म्हणाला, स्वामी, मी फक्त सेवा करू इच्छितो, बाकी सगळं तुमचं आहे. त्या रात्री रम्याच्या स्वप्नात एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. स्वामींच्या डोळ्यातून प्रेम झरत होतं. त्यांनी एकच वाक्य केलं, तू माझं नाव घेतलंस, आता मी तुझं नाव घेईन. रम्या सकाळी उठला तेव्हा त्याचं मन पूर्णपणे बदललं होतं. तो फक्त नोकरी करणारा नव्हता, तो एक सेवक झाला होता. गावातल्या वृद्धांना मदत करायला लागला, दर गुरुवारी अन्नदान करायला लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी इतरांनाही स्वामीच्या कृपेची ओळख करून दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचं आयुष्य गुरुप्राप्तीचं गुपित उलगडलं. स्वामी म्हणाले होते, मी कुणालाही सोडत नाही, पण जो मनापासून पुकारतो त्याच्यासाठी मी नक्कीच धाव घेतो. भाविकांनो, रम्याच्या आयुष्यासारखं तुमच्यातही काहीतरी बदल होऊ शकतं. फक्त थोडा विश्वास, थोडी श्रद्धा आणि थोडी सेवा. स्वामी समर्थ तुम्हाला पाहत आहेत. फक्त विचार करा, मी स्वामींचा सेवक होण्यास पात्र आहे का? पात्रता काय हवी आहे? पात्रता म्हणजे स्वामींच्या चरणी पूर्णपणे लीन होणं, पूर्णपणे त्यांच्या चरणांवर विश्वास ठेवणं आणि स्वामींचे जे विचार आहेत त्यांच्यावर चालणं आणि स्वामींची महती ही सर्वांना सांगणं. तुम्ही देखील स्वामींची महती सांगू शकता. हा व्हिडिओ कमीत कमी 5 लोकांपर्यंत पाठवा. ही देखील एक भक्तीच आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत हे काम करा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. संसाराच्या धावपळीत हरवलेलं अस्तित्व गुरु आपल्याला परत देतात. जे गुरूंच्या चरणी रमले, जे जगात कुठेही हरवले नाहीत. गुरूंचं स्मरण केवळ शब्दात नव्हे तर आचरणात दिसावं लागतं. सेवा केल्यानेच गुरुचं ऋण थोडं का होईना फेडता येतं. गुरु मिळणं भाग्याचं, पण टिकवणं त्याहूनही कठीण आहे. गुरूंचा विसर म्हणजे आयुष्यात अंधकाराला आमंत्रण देणं. ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांचं आयुष्य दिशाहीन असतं. गुरूंचं वचन अंमलात आणणं ही खरी गुरुपूजा आहे. गुरूंचा उपदेश मनात घेतला की वाईट विचार निघून जातात. जे गुरूंचं सांगणं ऐकतात त्यांचं जीवन समाधानकारक असतं. गुरूंच्या कृपेने जीवन उजळतं, त्यांचं नाव जगात राहतं. गुरुपौर्णिमा म्हणजे आठवण की आपण आपल्या गुरूंचं ऋण फेडायचं आहे. गुरूंचं स्मरण करताना मन गहिवरून येणं ही खरी भक्ती आहे. गुरूंच्या पायावर डोकं ठेवणं म्हणजे सर्वस्व अर्पण करणं होय. शब्द, विचार आणि कर्म तिन्ही गुरूंच्या कृपेस प्राप्त व्हावेत. गुरूंचं वचन ध्येय बनवा, मग मार्ग आपोआप स्पष्ट होतो. गुरूंची आरती म्हणजे अंतर्मनात निर्माण होणारी शांततेची ज्वाळा. गुरूंच्या छायेत जीवनाचं प्रत्येक संकट हे हलकसं वाटतं. गुरूंची साथ असेल तर अडथळ्यांचा पर्वत सुद्धा झेप घेता येतो. गुरूंचं नाव घेतल्यावर संकटांना मागे हटवण्यावाचून पर्याय राहत नाही. गुरूंचं दर्शन म्हणजे इंद्रियांची शुद्धी आणि आत्म्याचं उजळणं. गुरूंचा आशीर्वाद म्हणजे अनंत जन्माचं पुण्य एकत्र येणं.
गुरूंची संगत म्हणजे कलियुगात भक्तीचा सर्वोच्च लाभ मिळणं. गुरूंचं स्मरण म्हणजे अधुऱ्या प्रार्थनांचं पूर्णत्व प्राप्त होणं. गुरु म्हणजे असा दीप जो स्वतः जळून मार्ग दाखवतो. गुरूंचा उपदेश म्हणजे दिशाहीनांच्या जीवनात वळण देणारी ज्योत. त्यांचं अस्तित्व म्हणजे भक्तींचा जिवंत अनुभव जगण्याची संधी. त्यांचा स्पर्श केवळ शरीराला नाही तर आपल्या आत्म्यालाही करतो. गुरूंचं नम्र आदेश सुद्धा जीवन बदलण्याची क्षमता ठेवतो. गुरु म्हणजे एक चालतं बोलतं शास्त्र, अनुभवलेलं ज्ञानाचं रूप. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं ऋण शब्दांनी व्यक्त कधीच करता येत नाही. चला तर आजपासून गुरूंच्या पावलांवर पावल ठेवून भक्ती सुरू करूया. आज तुमच्यासोबत एक साधं पण अत्यंत महत्त्वाचं उत्तर शेअर करते. गुरूंची भक्ती कशी सुरू करावी? कारण ही भक्ती कुठून सुरू करायची याचं उत्तर अनेकांना माहीत नसतं. ना सोबत गुरु असतात ना मार्गदर्शक. पण आज मी तुम्हाला एक सोपं, प्रेमळ आणि अनुभवातून निघालेलं उत्तर देते. पहिला टप्पा की फक्त 1 मिनिट डोळे मिटा आणि मनात म्हणा, हे गुरुदेव मी आलो आहे तुझ्या चरणाशी. माझं काहीच नाही, सगळं तुमचं आहे. मला घ्या, मी हरवले आहे पण शोधतोय फक्त तुम्हालाच. बस एवढंच मनापासून म्हणा, एक चमत्कार तुमच्या मनात सुरू होईल. दुसरी गोष्ट, मग घ्या एक नाम, जय जय स्वामी समर्थ किंवा राम राम किंवा तुमच्या गुरूंचं नाम 108 वेळा म्हणा किंवा एक वेळ जपमाळ फिरवा. दर दिवशी फक्त हे केलं तरी तुमचं अंतःकरण गुरूंच्या चरणापाशी आपसूक वाकेल. तिसरा टप्पा, आता बोला, मनातून बोला. गुरु समोर सर्व उघडं करा. माझं मन चंचल आहे माऊली, पण मी तुमच्याकडे येते. माझ्या चुका मान्य आहेत, पण तुमची कृपा हवी आहे. मी लहान आहे, पण तुमचा होण्याची इच्छा मोठी आहे. चौथी गोष्ट ही, रोज एक वाचन वाचा किंवा फक्त ऐका. एक मनाचा श्लोक किंवा स्वामी समर्थांचा अनुभव किंवा गुरूंचं उद्गार. हा रोजचा गुरुक्षण तुमचं मन उजळून टाकेल. हे कुठे भेटेल? तर तुम्ही यूट्यूबवर सर्च केला तर तुम्हाला कुठेही गुरूंची कथा, अनुभव, विचार, प्रेरणा हे सर्व काही मिळू शकतं. आणि शेवटी फक्त एक वाक्य म्हणा, आजचा दिवस तुमच्यासाठी आहे गुरुदेव. मी तुमच्या चरणांमध्ये चालणं शिकेन. माझं मन, वाणी आणि कर्म तुमच्यासाठी वाहीन. शेवटचा मंत्र, सुरुवात झाली आहे. हे बघा, हीच सुरुवात आहे. गुरूंची भक्ती तुम्हाला उघडून टाकेल, अश्रूंतून, मौनातून, सेवेतून. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल, फक्त गुरु फक्त मार्गदर्शक नाहीत, ते माझं सर्वस्व होते, आहेत आणि राहणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची माहिती, विचार कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश, अनुभव घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.